हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय आलू मटर आणि कुलचे। बघू शकता तुम्ही कुलचे किती छान असे मस्त सॉफ्ट असे झालेले आहेत आणि आलू मटरची भाजी सुद्धा एकदम हॉटेलमध्ये जशी भाजी मिळते आणि कुलचे मिळतात तशी बनवणार आहोत। एकदम सॉफ्ट असे कुलचे आणि आलू मटर। तर सगळ्यात आधी साहित्य बघूया। तर कुलचे बनवतोय तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतले। तुम्ही गव्हाच्या पिठाच्या जागी अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घेतला तरी चालेल किंवा पूर्ण मैदा घेतला तरी चालेल। तर बघा 2 कप मी पीठ घेतले, त्यानंतर थोडासा बेकिंग सोडा आणि 1 चम्मच बेकिंग पावडर, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी पिठी साखर टाकायची आणि तेल घेतले। पिठी साखरचा व्हिडिओ स्किप झालेला आहे। तेल थोडंसं टाकले आणि दही जे आहे ते अर्धी वाटी टाकले। दही थोडंसं आंबट हवंय म्हणजे छान होतात कुलचे। पीठ जे आहे भिजवल्याच्या नंतर कमीत कमी अर्धा 1 घंटा तरी आपल्याला भिजत ठेवायचं आहे। वेळ असेल तर 1-2 घंटे ठेवलं तरी चालेल। तर पीठ चांगलं आपण जसं पोळीला करतो त्याच्यापेक्षा थोडंसं सख्त असं मळून घ्यायचं। पीठ भिजून घेतलं आहे, आता त्याला आपण झाकून ठेवूया। तर कमीत कमी 1 तासानंतर काढले मी। पीठ छानपैकी भिजून झाले। आता कुलचे बनवून घेऊया। छोटे छोटेच बनवून घ्यायचेत। तर लाटून घेत आहे आणि जास्त आपण पुरी बनवतो त्या साईजचे बनवायचे। पुरीपेक्षा बी थोडेसे जाड ठेवले तरी चालेल। पोळीसारखे पातळ नाही बनवायचे आणि पीठ हे थोडंसं कडकच बनवायचं आहे, जास्त पातळ नका बनवू। तर बघा बनवून झाले। वरतून कलोंजी लावत आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर लावल्याच्या नंतर थोडंसं लाटून घेऊया आणि लोखंडाच्या पॅनमध्ये बनवत आहे मी। तुम्ही कोणत्याही तव्यावर बनवू शकता। खालून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याला चिटकून राहतील, व्यवस्थित बबल्स येतात। आणि हवा असेल तर तुम्ही असंच पॅन उलटा करून पण शेकू शकता, पण मी पॅनमध्ये शेकले। थोडंसं वरतून बटर लावायचे दोन्ही साईडनं। बघू शकता तुम्ही एकदम फुलतात, छान असे होतात आणि एकदम सॉफ्ट होतात। मधातून एकदम असे सॉफ्ट आणि वरतून पण एकदम छान दिसणारे कुलचे रेडी झालेत। मी अशाच प्रकारे सर्व बनवून घेतले आहेत बघा। आता भाजी बनवूया। भाजीसाठी मसाला बघा, कांदा घेतलाय, 2 कांदे, 2 टोमॅटो, काजू, बदाम, त्यानंतर अद्रक, लसूण आणि शेंगदाणे आहेत काही। तर आता हे सर्व मसाला मी वाटून घेतलेला आहे, भाजला वगैरे काहीच नाही आहे। तर पाणी टाकून वाटून घेतलाय मसाला। एकदम सोपी भाजी आहे, ग्रेव्ही खूपच छान होती याची, तर नक्कीच करून बघा। आणि तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि काही खडे मसाले घेतलेत जसं की 2 लवंग, 2 मिरे, दालचिनी, कर्णफूल, 1 विलायची, नंतर जिरे टाकले थोडेसे फोडणीला आणि टमाट्याची प्युरी केली सुरुवातीला आणि मग जे सर्व मसाले होते ते वाटून घेतलेत मी दाखवलेले। तर आता तेल गरम झालं की सुरुवातीला टमाट्याची प्युरी टाकून घेतलेली आहे आणि मग नंतर आपण जो मसाला तयार केला होता तो टाकून घेतला। आता थोडंसं लाल तिखट, जसं तुम्ही तिखट खाता तसं, त्यानंतर हळद आणि गरम मसाला। मी किचन किंगचा गरम मसाला घेतला, तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल, चवीपुरतं मीठ। आता मसाले एकदम छान असे चांगले शिजले पाहिजे तो जेवढा मसाला आहे, कारण मसाला सर्व कच्चा घेतला आहे आपण। कमीत कमी 5 ते 7 मिनटं तरी मसाला शिजू द्यायचा आहे। मसाला छान शिजलेला आहे, बाजूनं तेल सुटले बघा आणि कलर पण छान आला आहे। त्यानंतर बटाटे टाकलेत, नंतर आता मटर आलेत मार्केटला, खूपच छान मस्त आहेत गोड असे, तर ते मटर पण टाकून घेतलेले आहेत। तर बघू शकताय तुम्ही। आणि जशी आपल्याला ग्रेव्ही हवी तसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि शिजवून घ्यायचं आहे। तर त्याच्यावर आपण झाकण ठेवू। एक 5 ते 10 मिनटामध्ये बटाटे शिजून जातात आणि मटरसुद्धा। थोडंसं कसुरी मेथी विसरली टाकायची मी, ती टाकूया वरतून। तर एक 5 ते 7 मिनटामध्ये गॅस थोडासा कमी करून ठेवायचं आहे। एकदम छान अशी भाजी शिजून रेडी होते। बघू शकताय कलर पण छान आलाय, दिसते पण छान आणि सुगंध तर एकदम भारी असा येतोय। आता वरतून कोथिंबीर टाका आणि आपले गरमागरम त्याच्यासोबत कुलचे। तर बघू शकता तुम्ही किती कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये एकदम छान हॉटेलमध्ये जसे मिळणार जेवण तसं रेडी झालेलं आहे। तर थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम आलू मटर आणि कुलचेची भाजी, कुलचे आणि आलू मटरची भाजी नक्कीच करून बघा। आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर बघू शकता भाजी रेडी झाली आहे, कुलचे पण रेडी झाले, तर एकदम छान असे झाले। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत।
बाय बाय.